यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। फेरफारच्या कामासाठी लाच मागणाऱ्या महसूल विभागातील 2 अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। अर्धे तुम्ही अर्धे आम्ही या 50-50 फॉर्म्युल्यात अडकलेले उपअधीक्षक आणि भूमापक आता एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत। शासनाकडून भरघोस वेतन मिळत असतानाही शासकीय कार्यालयांमधील लाचखोरी अद्याप थांबलेली नाही। याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे। दिग्रस येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक सखाराम पवार आणि नजूल परिरक्षण भूमापक आशिष शेलोकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे। तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांनी त्यांची मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे तक्रारदार व त्यांच्या पतीच्या नावावर केली होती। या मालमत्तेचा फेरफार करून घेण्यासाठी तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालयात सादर केली होती। याच कामासाठी भूमापक आशिष शेलोकर यांनी तक्रारदार महिलेला उप अधीक्षक सखाराम पवार यांची भेट घेण्यास सांगितले। त्यानंतर फेरफाराच्या कामासाठी 5,000 रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय। या प्रकरणी तक्रारदारांनी थेट एसीबी यवतमाळ कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली। एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता भूमापक आशिष शेलोकर यांनी स्वतःसाठी आणि उप अधीक्षकांसाठी मिळून 5,000 रुपये लाच स्वीकारण्यास संमती दिल्याचे स्पष्ट झाले। यानंतर एसीबीने सापळा रचला। सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष आशिष शेलोकर यांनी तक्रारदाराकडून 5,000 रुपये स्वीकारले। यातील 2,500 रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित 2,500 रुपये उप अधीक्षक सखाराम पवार यांना देताना दोघांनाही उप अधीक्षकांच्या कक्षात रंगेहात पकडण्यात आले। अर्धे तुम्ही अर्धे आम्ही या फॉर्म्युल्यामुळे दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांचा पर्दाफाश झाला असून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। सध्या दोन्ही आरोपींना पोलीस अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। लाचखोरी विरोधात एसीबीची ही कारवाई निश्चितच इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी इशारा ठरणार आहे। सामान्य नागरिकांच्या कामासाठी पैसे मागणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे।